पोचली आहे मी एकदाची माझ्या गावच्या फाट्यावरती, जे शेवरवाडी आणि बौद्धवाडीकडे जो रोड जातो तिथे मी आणि माझी मेघाचरीजाड आलो आहोत. तुम्ही बघू शकता आमच्या उसगावच्या बडदवाडीचं इथे बोर्ड आहे, बघितला. माझ्या सरनेमचं वाडी आहे, पण मी कांसरवाडची आहे. आणि आता आम्ही डायरेक्ट जिथे होम लागतो ना त्या मळीमध्ये जाणार आहे आणि सानेवरती पालखी असणार आहे. मी आणि माझी मेघाचरीजाड, माझा हा गेटअप आहे तो मी चेंज करणार आहे आणि माझ्या गेटअपमध्ये येणार आहे. सो पाहायला विसरू नका अजून पुढे हा व्लॉग. स्टे ट्यून. हा आमच्या गावचा पर्या आहे. पर्या ओलांडूनच आपल्याला आपल्या गावी प्रवेश करता येतं. जर मी आहे ना कोळंबे शेवरवाडी रोडनी आले असेल, नाहीतर नांदरज शेवरवाडी, ही प्लेस आहे ना माझ्यासाठी खूप 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 म्हणजे एका मोठी एक मेमरी आहे इथे. असं अनबीटेबल असं बोलू शकतो. इथे माझ्या पप्पांचं आहे ना आम्ही अस्थि विसर्जन पण केलेलं. अँड दिस प्लेस रिमाइंड्स मी ऑफ द लास्ट राईट्स विच आय हॅड परफॉर्म फॉर माय फादर. मी आणि माझ्या सिस्टरनी इथे आमचे स्वतःचे केस देखील कापले होते फॉर माय फादर वेन 12 होतं तेव्हा. पूर्ण अख्खं गाव आलेलं आहे माहिती, सगळेजण आलेले. 4 लोक. इट मॅटर्स वेन इट कम्स टू युअर विलेज. एव्हरीथिंग मॅटर्स. हे 4 लोक काय बोलतील ह्याच्यामुळेच तुझी लाईफ मोठी होते माहिती आहे का. 4 लोक काय बोलतील. 4 लोक इज ओनली बेस्ट इन युअर लाईफ, जेणेकरून तू मोठा होतो. हे 4 लोकांना तू तरी नावं ठेवायचं बंद करून टाक. जेव्हा हे 4 लोक बोलतात ना की हा असा आहे तो तसा आहे, ते तुझ्या भल्यासाठीच असतं. हे आपल्या लोकांना समजत नाही. हे तेव्हा कळतं जेव्हा आपला माणूस जातो, तेव्हा ही 4 लोक आपल्याला गरजेची असतात. हे तेव्हाच समजतं ही 4 लोक केवढी इम्पॉर्टंट आहेत. भलेही ते किती पण बोलतील, पण ते तुझ्या आहे ना ग्रोथसाठी असणार आहेत ते. नाही तर तू काय केलं असतं मला सांग. हे जे गाड्या बिड्या तू घेतो कुठे मिरवला असतंस रे मला सांग. हे जे 4 लोक असतात ना तुझ्या आयुष्यामध्ये नवीन काहीतरी घडायला पाहिजे त्यासाठी असतात. मग त्यांचा पण जरा मान ठेवायचा शिका. काय ते 4 लोक काय बोलतील हे ते भाई सब इम्पॉर्टंट रहते. लडाख एकदा तेव्हा समजेल. 4 लोकांना खूप इम्पॉर्टंट असतात यार. 12वाला मी बघितलंय पप्पांच्या. आय हॅव सीन इट. आता मी होळीच्या होमला जाते. आय एम जो एक्साइटेड. मी लेट झाले आहे. कशी आले मी. असं वाटत होतं की हा फोर्स आहे ना मला माझ्या गावी यायलाच नाही देत आहे, पण मी आली माझ्या गावी. गाडीचा पेट्रोल, त्याच्यानंतर डोळ्यामध्ये काहीतरी हे झालं. मी रस्ता चुकली माझ्या स्वतःच्या गावचा. असं कसं होऊ शकतं. जस्ट बिकॉज आहे ना रस्ते खोदकाम चालू आहे. आता आपण जाऊया. आपले माणसं आहेत ती सगळी होळीच्या होमच्या इथे आहेत आणि मला तिथे जायचं आहे. हे 4 लोकांमध्ये मला वावरायचं आहे. तुम्ही लोकांना जर त्यांना नावं ठेवायचं असेल तर तेच करत राहा. बट आय वॉन्ट ईच अँड एव्हरी वन फ्रॉम माय विलेज. जय शिवराय. गाईज माझं चेंज करून झालं आहे. मी माझी बाईक पार्किंग वगैरे सगळे कपडे वगैरे तिकडे ठेवलेत आणि मी माझ्या आउटफिटमध्ये आली आहे. आणि हे आमचं आहे गावदेवी माहिती. हो दमी पडली असती. हे मंदिर आमच्या गावचं आहे. ग्रामदेवत मंदिर उसगाव. चाळकेश्वर महाराजांचं मंदिर आहे. उफ काय ऊन लागतंय. हे सगळं पालखीचा हार आणि नारळ आणलेत होळीचा आणि होमचा. पालखी नाचवली जाते तिकडे सानेवरती आणि इकडे मंदिर आहे आमच्या उसगाव गावचं.
मंदिराचा आतील भाग बघ किती भारी आहे. आर्किटेक्चर ॲट इट्स पीक ऑफ उसगावचा ग्रामदैवत. किती सुंदर आहे आमचं गावचं मंदिर. माता वरदान, चाळकेश्वर, त्याच्यानंतर वरदायिनी आणि माता त्रिमुखी. वा असं चांगली गोष्ट आहे ना. कुठे चलो होम के हेड व्हायला लागलाय. होम गाईज आता होम नाही ना, सगळे वाटले फिरायला लागलेत. आपण लोक जाऊया, आपण लेट झालोय. बघ किती आवाज करतायत. होम चालू झाला आहे. बघा आमच्या इकडे होम कसा असतो.
गाववाले तुम्हारे आमचे गाववाले गाववाल्यात आम्ही सगळे तुम्हाला भेटलेत. कुठे आहे तुझा फोटोग्राफर? व्हिडिओ फोटो काढूया आपण.
सर्वात प्राचीन प्रथा हे फक्त आमच्या देवरुख शहरामध्ये 2 गावामध्ये असतं, नांदळज आणि उसगाव। इथे पाहायला खूप दुसरे आहेत ना गावातील माणसं देखील येतात। तर ह्या उसगाव गावचा हा शिमगा सगळे मतलब कुठून आहेत ना पाहायला आहेत ना माणसं आले आहेत, शूट करायला देखील माणसं आले आहेत फॉरेन वरून। आणि ही प्रथा ते लोक आहेत ना इथे पाहायला आले आहेत। उसगाव गावात ही प्रथा खूप सुंदर आणि इम्पॉर्टंट असते। इथे ना डुक्कर माणसाच्या स्वरूपात इथे आणली जातात, वाटले फिरवली जातात या होमाच्या। आणि ही प्राचीन प्रथा हे आमची जोपासली जाते उसगाव गावामध्ये। आता लवकरच आहे ना डुक्कर हे पाहायला भेटते तुम्हाला। हे बघा, हे येतात डुक्कर, माणसांच्या स्वरूपात डुक्कर येत आहेत। प्रथा एक गोष्ट म्हणून सांगू शकते मी की आमच्या पूर्वजांच्या टायमाला इथे ना डुक्कर यायचे, वाटले फिरायचे आणि मग होमाच्या वाटले फिरायचे आणि मग हे असं वाटले फिरून ते लोक मग तिकडून जायचे। आता ही प्रथा जोपासली जाते आपल्या उसगाव गावामध्ये, ते पण माणसांच्या स्वरूपात। हा आहे उसगाव गावचा प्राचीन, ही आहे उसगाव गावची प्राचीन प्रथा जी आमचे उसगाव गावातील सगळे ग्रामस्थ अजून सुरू ठेवली आहे। हीच म्हणजे डुक्कर होमाच्या शिमग्यामध्ये वाटले फिरवण्याची प्रथा। ही प्रथा आमचे पूर्वजांच्या टायमाला
तुला नाही गेलं आता आहे ना मंदिरातून आले आहेत सगळी डुकरं जे माणसांच्या स्वरूपामध्ये आहेत. तर परत हे इथे होळीचा माड आहे तो बघ केवढा उंच आहे एवढा. हे इथे आता आपण नाचवायला जाऊया पालखी. गेले आता सगळे आमच्या गावात कपडे खराब केले त्याचे. मित्रांनो हा व्लॉग इथेच एंड होतो. आमची आता पालखी आली आहे. आता ती साणेवरती बसणार आहे आणि उद्यापासून आमचा देव सगळ्यांच्या वाडीमध्ये जाऊन आपल्या घरामध्ये दर्शन देणार आहे. देणार का? देणार तो घेऊन नाही येणार आहे. करून टाका. शिमगा साजरा केलेला आहे. काही चुकलं असेल तर माफ कर, सांभाळ कर. काय असेल चूक झाली सांभाळ कर. सोनाली दत्ताराम बडोद
जय देवाचा प्रवास दत्ताराम बडत प्रकाश गडशी आनंद बडत. जय देव. मम्मीला पण सांगतो मी कसं म्हणताय चिकनामध्ये सांगा मम्मीला कसं सांगायचंय ते सांगा म्हणा कसं जावं तुम्हाला पाहिजे म्हणजे मम्मीला सांगेन मी नाही ना बघितलंय झाला नाही तर मी काय सांगणार नाही इथं नारळ टाकायला रोज रोज कशाला यायचं. सो मित्रांनो तुम्ही पाहिला आमचा उसगाव गावचा शिमगा कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा मला ह्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ इथेच एंड होतो आमच्या उसगाव गावचा शिमगा. आणि जर तुम्हाला परत पाहायचं असेल तर 1300 शिमगे कधी येतात त्यावेळी आपला आमचा उसगाव गावचा शिमगा तुम्ही पाहायला येऊ शकता. 2:30च्या नंतरला होम वगैरे असताना प्रथा सगळे चालू होतात. ओके थँक्यू फॉर वॉचिंग बाय. मित्रांनो आमचं ग्रामदेवतेचं मंदिर आहे आणि देवाचं श्री चालकोबा ग्रामदेवत उसगाव. इथून मी आता निघते देवरुखसाठी मी आणि माझी मेघाच्या रिझल्ट. कारण की आपलं इथं शिमग्याचं प्रथा वगैरे मिरवणूक त्याच्यानंतर पालखी हे सगळं आपण पाहून झालं आहे. आता आपण देवरुखला स्टेसाठी चाललो आहे आणि देवरुखमध्ये मज्जा करायला चाललो आहे. तिकडे शहर आहे ना ते छान छान हे वाळ इथे आम्ही कपडे धुवायला नाही यायचो. आता बघ मेघाच्या रिझल्ट आलेली आहे. मित्रांनो काल मी देवरुखात राहिली नाही मला तिकडे हॉटेल वगैरे नाही भेटलं तर मी माझ्या मम्मीने फोन केला तर मी माझ्या मांबळ्यातल्या माझ्या पप्पांच्या मामाच्या गावी इथे राहायला आलेली जे संगमेश्वरला आहे. मी आता इथून संगमेश्वर सोडते मुंबईच्या दिशेने आपली आता राईड असणार आहे. आपण आता घरी जाणार आहे आपल्या. शिमगा खूप सुंदर झाला आमच्या गावचा. एवढ्या प्रथा वगैरे आपण एन्शियंट पाहिल्या आणि सगळ्यांशी भेटलो. खूप भेटीगाठी झाल्या आपल्या गावच्या माणसांबरोबरनी. खूप जणांचा आहे ना सहवास भेटला आपल्या ह्या प्रवासामध्ये. खूप काही नवीन गोष्टी शिकायला भेटल्या आपल्या ह्या राईडमधून. देवरुखला मी काही स्टे नाही केला कारण की मला इथे यायचं होतं ह्या गावामध्ये म्हामळ्यामध्ये. तर पण ह्या आपल्या पप्पांच्या मामाच्या गावी आपण आलेलो म्हामळ्यामध्ये जाधववाडीमध्ये. आता आपण निघतोय आपल्या मेघाच्या रिझॉर्टसोबत. मेघाच्या रिझॉर्टचा अजून हे गजरा अजून मी काढला नाही कारण की काल शिमग्याला मी ट्रेडिशनल वेअर अटायरमध्ये होती आणि गजरा हे असं घातला नाही तर मला होत नाही. तर मग आता माझ्या मेघाच्या रिझॉर्टला घातला आहे तो गजरा प्रेमाचा गजरा. सो आता जाऊया आपल्या घरला. पहिला पेट्रोल रिफिल करूया म्हणून मी माझी बॅग रॅक नाही केली अजून. संगमेश्वरला आहे ना तिथे पुढे पेट्रोल पंप आहे तिथे पेट्रोल रिफिल करूया आणि सटासट आपल्या लोकेशनवरती म्हणजे असं लोकेशन पार एक एक करून जाऊया जेणेकरून आपल्याला ऊन नाही भेटणार जास्त. मला खेडच्या पुढे तरी जायचं आहे यावेळी आणि मग नंतर तिथे डायरेक्ट जाऊन जेऊया. चलो 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 चलो. खेडला पोचली आहे मी. काहीतरी 90 किलोमीटर्स माझ्या संगमेश्वरपासून आली आहे इकडे. संगमेश्वर मांबळेपासून ते खेडचं हे हवेली हॉटेल आहे तिकडे आली आहे. आणि मी आता नाश्ता नाही केला आहे ना डायरेक्टली मी फक्त चहा घेऊन आलेली. माझी मेघाच्या रिझॉर्ट मी तिकडे लावली. उन्हात तापायला नको म्हणून ती तिकडे लावली आपण. हे बघ मस्त गारवा हवेमध्ये लावली इकडे आणि आपण जाऊया आता जेवायला. गाय शिमगोत्सवची ही 2 दिवसाची राईड कंप्लीट झाली आहे. मुंबई ते उसगाव ते मुंबई आपण अशी राईड केली होती. शिमग्यासाठी खास आपण आपली मेघाच्या रिझॉर्ट घेऊन गेलेलो. आता रीराईड करणार आहे. 680 किलोमीटर्स बरोबर झाली आहे आणि आता माझे आहेत ना 49,000 किलोमीटर्स कंप्लीट करणार आहे मेघाच्या रिझॉर्ट. वाव अमेझिंग फीलिंग. नेक्स्ट राईड असणार आहे यूपी कमिंग. हा व्हिडिओ कसा वाटला कसा होता माझा प्रवास तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा शेअर करा कमेंट करा. बाय.